गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स. कसे आहात आपण? चला आज मी आपल्यासाठी आणले वर्ग तिसरा, पेज क्रमांक 26. कसे मिळेल पाणी चित्रकथा. कसे मिळेल पाणी चित्रकथा. ऐका हो ऐका, आज संध्याकाळी आपल्या सिंहराजांनी सभा बोलावली आहे. सर्वांनी या हो या. हा वाजवून मुनादी करू लागला. काय म्हणू लागला तो? ऐका हो ऐका, आज संध्याकाळी आपल्या सिंहराजांनी सभा बोलावली आहे. सर्वांनी या हो या. खरगोश सबको मुनादी करके बुला रहा है कि राजा सभा लेने वाले हैं, सभी जानवर आए. दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सगळे पाण्या वाचून तडफडत आहेत. यावर काही उपाय सुचवा. किसने कहा? कोण म्हणाला? सिंह राजा म्हणाले. मला उपाय सुचवायचा आहे. आपल्या जंगलात पायऱ्यांचा जुना तलाव होता. तो आता बुजला आहे. तलावातून गाळ काढला तर पाण्याचा प्रश्न सुटेल. क्या बोला हाथी? अपने इस जंगल में सीढ़ियों वाला एक तालाब था जो अब बंद हो गया है. उसमें मिट्टी भर चुकी है, गाड़ भर गया है. अगर इसे तालाब को खाली किए तो फिर से हमें पानी मिल सकता है. किसने कहा ये? हाथी ने. हाथी म्हटला. आता सिंह राजा म्हणाले. बघा तर पाहू कोण कोण जमा आहे. घोडा, हत्ती, हिरण, कोल्हा, ससा. हा कोण आहे? उंदीर, खार, गाय, माकड. चला, मला त्या तलावाची जागा दाखवा. आपण तलावातील गाळ काढू. कोण कोणते काम करणार ते सांगा. तो शेर ने कहा, चलो मुझे वो तालाब दिखाओ. अपन वो तालाब का गाल निकाल देंगे. कौन कौन सा काम करेगा ये सब बताओ. सब मिलके काम करेंगे. मतलब कौन अपने जिम्मे कौन सा काम लेता है? चलिए बोलिए. सगळ्यांनी छान काम केलं. आता पाऊस आल्यावर तलाव भरले. सबने जाकर वहाँ पर खूब काम किए और ये गाल उठाकर निकाल कर बाहर फेंके. अब राजा ने कहा, सगळ्यांनी छान काम केलं. आता पाऊस पडल्यावर तलाव भरेल.
सबने राजा ने कहा कि सबने अच्छा काम किए। चलो अब बारिश आएंगी तो तालाब भर जाएगा। वाह छान, आता सर्वांना भरपूर पाणी मिळेल। बघा माकड़, अब पानी आया, बारिश आई, तालाब में पानी जमा हो गया, सबके पीने का इंतज़ाम हो गया। तब राजा क्या बोला? सिंह काय म्हणाला? वाह छान, आता सर्वांना भरपूर पाणी मिळेल। बघा, तर असे मिळेल पाणी। तर ही चित्रकथा तुम्हाला समजली का मुलांनो? ही आहे कसे मिळेल पाणी चित्रकथा। तर मुलांनो, ही चित्रकथा आपल्या वहीत लिहून काढा आणि आपल्या बाईंना किंवा आपल्या आईला दाखवा आणि मुलांनो हुशार व्हा। चला भेटूया पुढच्या पाठात, पुढचा व्हिडिओ घेऊन। बाय।